हाय, मी जान्हवी. मागच्या व्लॉगमध्ये तुम्ही आमचा रत्नागिरी टू महाबळेश्वर प्रवास, अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचा इव्हेंट आणि त्यात गारांच्या पावसाने केलेला गोंधळ असं सगळं बघितलंच असेल. तर पुढे दुसऱ्या दिवशी सकाळी 7 वाजताच आमची सकाळ झाली. मग मस्तपैकी चहा केला आणि बाहेर निवांत बसून गप्पा मारत चहा प्यायला. चहा झाल्यावर आजच्या दिवसासाठी छान तयार झालो. तर हा आहे आजचा माझा महाबळेश्वर डे 2 चा आउटफिट. अचानक बेल वाजली आणि बघते तर अल्ट्राटेक कंपनीने आमच्यासाठी सरप्राईज गिफ्ट पाठवलं होतं. आम्ही सगळे छान तयार झाल्यावर बग्गी येईपर्यंत आई बाबांचे छान फोटोज काढले. मग नाश्त्यासाठी जायला निघालो. मला तर या बग्गीने रिसॉर्ट एरियात उलट सुलट फिरतच राहावं असंच वाटत होतं. खरंच इतकं सुंदर होतं हा रिसॉर्ट. नाश्त्याला सुद्धा इतके काय काय मेन्यू होते ना, त्यातून आम्हाला हवं असलेलं काय काय घेतलं आणि पोटभर नाश्ता केला. यानंतर आमची गाडी यायला वेळ होता म्हणून जरा रिसॉर्ट एक्सप्लोर करायला बाहेर पडलो. या रिसॉर्टचा कॅम्पस इतका मोठा होता ना की एक्सप्लोर करायला अख्खा दिवस सुद्धा कमीच पडेल. प्रत्येक कोपरा एस्थेटिक होता. या झोपळ्यात बसून क्यूट फोटो काढायचं ठरवलं होतं, पण अशी काही अडकले ना की मला उठताच येईना. पण दुसऱ्या एका झोपाळ्यावर बसून छान फोटोज काढले. आमचं फोटो सेशन चालूच होतं, पण आमच्या बरोबर असलेले सगळे कपल एव्हर यंग होते बरं का. ते सगळे सुद्धा तितक्याच हौशीने फोटोज काढत होते. मुमेंट्स फुल एन्जॉय करत होते. खूप वेळ कॅम्पस मध्ये घालवल्यावर आमची गाडी आली आणि आम्ही निघालो महाबळेश्वरच्या फेमस मॅप्रो गार्डनला. सगळ्यांनाच इकडे बऱ्यापैकी शॉपिंग करायची होती. आत गेल्यापासून मी आपली एक मार्गी सगळ्या फूड टेस्टिंग काउंटरना भेट देऊन सगळे फूड आयटम्स टेस्ट करत होते आणि सगळ्यांना टेस्ट सुद्धा करायला लावत होते. पुढे बाकीच्यांची शॉपिंग चालू होती तोपर्यंत आम्ही मस्तपैकी सगळं एक्सप्लोर करत होतो. बरं, ज्या पटीत मी टेस्टर ट्राय केले त्याहून कैक जास्त शॉपिंग सुद्धा केली. यानंतर इथल्या मॅप्रो रेनफॉलचं कुपन मिळाल्यामुळे आम्ही तिकडे गेलो. रेनफॉल मध्ये भरपूर जेली गोळा केल्या. इकडे लहान मुलांसाठी ही ऍक्टिव्हिटी सुद्धा भारी होती. मॅप्रो गार्डन सुद्धा इतकं मस्त मेंटेन केलेलं आहे ना, जागोजागी फोटोजेनिक पॉइंट्स. पुढे मॅप्रो गार्डन बऱ्यापैकी फिरून शॉपिंग करून आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. येता येता महाबळेश्वरची स्पेशालिटी असलेली स्ट्रॉबेरी घ्यायला थांबलो. इथे सुद्धा मी टेस्टिंग करणं सोडलं नाही. मग भरपूर स्ट्रॉबेरी घेऊन पुढे येता येता काल ज्या हॉटेलला जेवायला थांबलो होतो तिथेच पुन्हा लंच ब्रेक घेतला. आज आम्ही पोळी, मटकी फ्राय, भेंडी फ्राय, डाळ तडका आणि जिरा राईस असं सगळे जेवून रत्नागिरीला रिटर्न यायला निघालो. जवळपास 4 तास प्रवास करून आम्ही खंडाळ्यात पोहोचलो. 2 दिवसांची ही छोटीशी ट्रिप एकदमच रिफ्रेशिंग झाली बरं का. अल्ट्राटेकच्या टॉप नॉच इव्हेंटमुळे नवीन माणसं भेटली, नवीन वातावरणात गेलो, नवीन अनुभव गाठीशी बांधून परतलो. बरं, हे दोन्ही व्लॉग्स तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट्स मध्ये सांगायला विसरू नका. बाय.